2026च्या कुर्बानीच्या तयारीसाठी या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये सुंदर असे बकरे खरेदी विक्रीसाठी आलेत. आपण आज सविस्तर असा बकऱ्यांचा व्हिडिओ बनवत आहोत. दादा नमस्ते, काय किंमत सांगायले? 60,000 रुपये. या ठिकाणी 60,000चा बोकड आणलाय. दादा याची काय किंमत सांगायले? 50,000. चला तर मंडळी आपण आज पाहूयात की आठवडी बाजारातील बोकडांच्या किमती व वेगवेगळ्या प्रकारचे बोकडं. दादा राम राम, काय किंमत सांगायला याची? 60,000. मोठमोठाली बकरी आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी आणलेत. काका राम राम, काय किंमत सांगायला बोकडाची? 45,000 रुपये. आठवडी बाजारामध्ये कोंबडे सुद्धा विकायला आणतात. या ठिकाणी खरेदी विक्री चालू आहे. या ठिकाणी सुंदर असा बोकड विक्रीसाठी आणलाय. आपण त्याची किंमत काय विचारूयात. काय किंमत सांगायली ज्यांना? किंमत काय सांगायले? 60,000 रुपये. तुमचा फोटो काढला, अख्खा महाराष्ट्र पाहिला तुम्हाला मागच्याच फोटोमध्ये व्हिडिओमध्ये. आज तुम्ही काय आणलं विकायला? काय किंमत सांगायले? 25,000 रुपये. काय किंमत सांगायला? किंमत 1 लाखाचा बोकड. 1 लाख रुपये किंमत सांगायला छोटा शेतकरी बोकडाची. आणि बोकड सुद्धा तेवढा सुंदर आहे मंडळी, पाहू शकता. किती दिवसाचा आहे? किती दिवसाचा आहे? मामाला माहिती. मोठमोठाले बकरे मार्केटमध्ये विकायला आलेत मंडळी आजच्या, पाहू शकता. या ठिकाणी हा आहे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार. एकदम क्वालिटीचे सगळे बकरे आहेत. जोडीची काय किंमत म्हणले? 80,000 रुपये. किती शेळ्या आहेत दादा घरी? 80,000 रुपये किंमत सांगायले यांचे मालक. यांची काय किंमत सांगायले? 35 ना. यूट्यूब चॅनल आपलं शेतकऱ्यांचं. काय किंमत सांगायला शेतकरी? 25,000ला. 25,000 रुपयाला याची खरेदी विक्री झाली मंडळी. इधर इधर क्या बोला? ले लिया कुर्बानी के वास्ते. कब है कुर्बानी? कब है? ही सर्व लाईन मंडळी पाहू शकता कशा प्रकारे बोकडं आहेत. उत्कृष्ट दर्जाचे आणि सुंदर असे बोकडं. 1 लाख व्हिडिओ व्यापाऱ्यांचा. व्यापारी राम राम, काय किंमत सांगायले? एकाची 42,000. एकाची 42,000. किती आणले टोटल? 15. 15 म्हणल्यास तर 5-6 लाखाची होईल की. खरेदी कधी केले होते? खरेदी केले 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. ताजे बोकडं खरेदी करून लगेच मार्केटमध्ये विकणारे हे व्यापारी अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयाचे आहेत, पाहू शकता मंडळी. हो, एक अपना किसानों का चैनल है शेतकरी राजा 21. अगर आप शेतकरी राजा 21 हो. काय किंमत सांगायली तुम्ही याची? 51,000 रुपये. किती दिवसाचं आहे? 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचं आहे. दातं किती गेलेत? 2 दातं गेलेत. मंडळी पाहू शकता कुर्बानीसाठी तयार केलेले सुंदर बोकडं असे मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेत. आणि यांच्या किमतीसुद्धा चांगल्या प्रकारे महाग किमती पाहायला मिळतील. शेळ्या किती तुमच्याकडे दादा? 5-6 आहेत. अजून बोकडं किती आहेत? 2 आहेत. शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी केला तर परवडतो का? फक्त करण्याची जिद्द पाहिजे.
एकदम पाहिजे. चाऱ्याची व्यवस्था कशी तुमची? चाऱ्याचे काय नाही, घरगुती चारा आहे, काय तर नसतं. शेतामध्ये बंदिस्त आहे का मोकळे चारता? मोकळे जातात, मोकळे चारता. बंदिस्त नाही परवडत. बंदिस्त नाही परवडत. व्यवस्था जर केली तर परवडते. व्यवस्था जर केली तर जनावरं कुठं पण चांगले सांभाळता येतात. सांभाळता येतं, पण मोकळ्या चारांना चारा 12 नमुन्याचा चारा भेटतो या. हां, तुमचा अनुभव म्हणजे जे आहे ते तुम्हाला योग्य वाटतं? काय 1.5 वर्षाचं बकरं यावं पाहिजे, कसं सांभाळायचं बघा ना. 1.5 वर्षाचा बोकड आहे. 2 दाता लावले. याच्या मागं फिरण्यापेक्षा शेतीमध्ये काम करत करत शेतीपूरक व्यवसाय सुद्धा परवडतो. शिक्षण सोडून सिनेमे धंदा सुरू केला. किती शिक्षण झालं तुमचं? MA इकॉनॉमिक झालं. MA? इकॉनॉमिक झालं. अरे बापरे, एवढं शिक्षण शिकून नोकरीच्या मागं न लागता नोकरी करायची नाही, फक्त शेळ्या वळायच्या, सुखाचं जीवन जगायचं. सुखाची व्याख्या जर पाहिली तर शेतीमध्ये आहे. मंडळी पाहू शकता, एवढं शिक्षण शिकून सुद्धा तरुण कशा प्रकारे स्वतःचा व्यवसाय करतो आणि सुंदर जीवन जगण्याचं स्वप्न साकार करतो. या ठिकाणी पाहू शकता. भैया हे कोणची नसल काय? विठ्ठल. विठ्ठल नसल काय? हे आहेत तरुण व्यापारी मंडळी पाहू शकता आणि हे यांचे बोकडं खरेदी केलेत त्यांनी. कुर्बानीसाठी स्पेशल बोकड आहेत. पाहू शकता, अतिशय सुंदर असा बोकड आहे. याची काय किंमत सांगायली? 61,000. ये है व्यापारी. व्यापारी हो के व्यापारी. नमस्ते, बिस्मिल्लाह बोल के. कितने खरीदी किए आज? 5-7 लिए. गरीबों का व्यापारी है ये. बकऱ्यांच्या लाईनचे लाईन आहेत मंडळी, आज पाहू शकता या ठिकाणी. छोटे बोकडं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. आज नाही बनते रे.